संभाजीनगर महानगरपालिकेच्या युती संदर्भामध्ये कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवतात असं त्यांनी सांगितलंय. आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत. जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती या ठिकाणी होईल. त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे. सकारात्मक असेल म्हणजे सकारात्मक नसेल तर एकट्याला सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढता येईल ना. पण अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही आजपासून अर्ज भरणार? आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काहींना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत, कारण की शेवटचा उद्याच्या 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि एवढे सर्व अर्ज भरणं किंवा अर्ज किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात वेळ जातोय. म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. एबी फॉर्म कधी देणार त्यांना? आता हे युतीचं बोलणं झाल्यानंतर तातडीने त्यांना एबी फॉर्म देण्यात येतील. पण शिवसेनेची एवढी ताकद असताना 2 आमदार, खासदार, पालकमंत्री असताना इतक्या कमी जागा तडजोड शिवसेना काय करते? कोणत्या कमी जागा? आणखी आमची जागेची बोलणी झालेलीच नाहीये. ज्या काय जागा वाटप होतील त्या सर्वांसमोर ठेवल्या जातील आणि त्यावर अंतिम निर्णय घेता येईल. असं बोललं जातंय की बंडखोरी होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी चर्चेचं डोळा लावायचं आणि उद्या घोषणा करायच्या आणि दुपारच्या वेळेस एबी फॉर्म बी फॉर्म प्रभागात लिहून द्यायचे. नाही ह्या काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात ते काही करत असतात, परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणी होत नाही तोपर्यंत त्यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही. असं आहे, पण तुम्ही अल्टिमेटम काय आहे तुमचं? कारण की आता फक्त 8च तास, म्हणजे आजचे 4 तास आणि उद्याचे 4 तास, 8च तास अर्ज भरायला जायचे. तुमचं अल्टिमेटम काय? म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलाय. आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युती बरोबर लढणार, नाही झालं तर स्वतंत्र लढणार. या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. प्रस्तावाबाबत थोडंफार माहिती देता येईल? किती जागा तुम्ही मागताय आणि ते किती जागा देऊ इच्छित आहे? आमचा 41 जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. तडजोड करायला तयार आहात त्यात, म्हणजे दोन्ही बाजूने, कुठल्याच बाजूने नाही. तडजोडचा फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही, तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील. प्रदीप जयस्वाल यांनी 4 वाजता सर्व शाखा प्रमुख नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. काही निर्णयाचा इशारा द्यायचं ठरलं चर्चा वगैरे? नाही, तसं नाहीये. सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण आहे की आता निवडणुकीला लागायचंय, आम्हाला प्रचाराला जायचंय, तर सर्वांनी एकत्रितपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी.